सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। हाय एव्हरीवन, तर आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस म्हणजेच बाप्पाचे आगमन। तर आम्ही जात आहे भांडुपला बाप्पाच्या आगमनासाठी। तर आम्ही बाप्पाला आमच्या घरी घेऊन जाणार आहे सकाळ सकाळी। तर फर्स्ट मी डोंबिवलीवरून भांडुपसाठी ट्रेन पकडली, नंतर भांडुपवरून आम्ही ऑटो पकडली आणि कोकणनगरला गेलो। नंतर तिथे माझा भाचा आलेला, सो त्याला आम्ही घेतले आणि मग आम्ही घरी गेलो। घरी गेल्यावर आम्ही सगळी तयारी केली बाप्पाला आणायसाठी, जे पण सामग्री लागते ती सगळी रेडी केली आणि आम्ही निघालो बाप्पाला आणाय। काय रे, तुला मी दिसत नाही आंधळ्या? हाय एव्हरीवन, तर आज आहे दिवस पहिला। तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आम्ही आज जात आहे आमच्या बाप्पाच्या आगमनाला। तर तुम्हाला पण आमचा बाप्पा बघायचा असेल तर हा व्हिडिओ पुढे नक्की बघा। हाय गाईज, तर आता आम्ही भांडुपच्या घरी पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता। आता आम्ही जाणार आहे आमचा बाप्पा आणायला। तर आम्हाला थोडं लेट झालं आहे, 10:30 ऑलरेडी वाजलेले आहेत। नेहमीप्रमाणे आम्ही लेटच होतो, पण ठीक आहे, आम्ही नेहमी दरवर्षी सकाळीच गणपती आणतो, एक दिवस आधी नाही येणार। सो आम्ही आता आमच्या बाप्पाला आणायला जाणार आहे। तर सगळी तयारी करून आम्ही निघालो बाप्पाला आणायला। तर आमच्या बाप्पा जिथे होते ते दुकान आमच्या घरापासून 10 मिनिट डिस्टन्सवर होतं, तर आम्ही आता तिथेच जात आहोत। तर दुकानात तर खूप गर्दी होती, त्यामुळे मी तिथे काही व्हिडिओ बनवला नाही। बट जसेच आमचा नंबर आला, आम्ही बाप्पाला ओवाळला, मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावली, विडा ठेवला आणि बाप्पाचा चेहरा झाकला आणि घेऊन आलो। इकडून आले गणपती आले, गणपती बाप्पा मोरया, गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मोरया, जय, 1 2 3 4, गणपतीचा जय जयकार। अरे आले गणपती आले, गणपती आले, गणपती आले, मोरया। मूर्ती तर खूपच हेवी होती, तर एका जणाला पकडायला ते जमलं नाही, तर ते माझ्या दादाने आणि काकाने असं 3 जणांनी मिळून मूर्ती पूर्ण स्टोअरपासून घरपर्यंत घेऊन आलेत, कारण बिकॉज मूर्ती खूपच जड होती। दरवर्षी मूर्ती आमची थोडी हलकी आणि छोटी असते, यावर्षी थोडी मोठी आहे। तर बाप्पा जसे आमच्या घरी आले तसं आमचं घर आणि मन दोन्ही प्रसन्न झालं आहे। तर बाप्पाची आरती वगैरे केली आणि आम्ही बाप्पाचा चेहरा दाखवला सगळ्यांना घरात, बिकॉज सगळ्यांनाच मूर्ती बघायची होती। तर मूर्ती सगळ्यांना खूपच आवडली आणि आम्हाला मूर्तीला जॉईन असे मूषक नव्हते भेटले, तर आम्हाला सेपरेट मूषक दिलेले, ते पण खूप सुंदर आहेत, ते तुम्हाला दिसेलच पुढे। बाप्पाची पूजा वगैरे करून नंतर मी गेली बाप्पाला मोदक आणायला। तर मी केसर, कंदी आणि माव्याचे मोदक घेऊन आली आणि बाप्पाच्या पुढ्यात ठेवले। थोडं झाल्यानंतर बाप्पाला मस्तपैकी मोदकांचा नैवेद्य दाखवला माझ्या मोठ्या मम्मीने आणि नंतर आम्ही बाप्पाची आरती घेतली। तर आरतीला आम्ही फॅमिली मेंबर्सच होतो, सो आम्ही 3-4 आरत्या घेतल्या आणि एकतर 1 वर्षानंतर आरती बोलत होतो, तर आम्हाला मध्ये मध्ये आरती आठवत नव्हती, तर आम्ही बुक्समधूनच वाचून आरती बोलत होतो। बट खूप मजा आली। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय
मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गटहारी दुर्गीन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी गौरी गौरी माता सुधर सेनाई सारी शंभे परत तुझा बोलले काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसलो काही जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा देशापासून थोडी थोडी लोकाशा अंबे तुझ वाचून संपूर्ण निराशा नरहर मल्लिक झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली निरावरी कर देवनी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली आर्या गेलिया हाती गाडी निरोप आर्या गेलिया हाती गाडी निरोप पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली विठोबाचे राजा माणिक्य दिवाळी विठोबाचे राजा माणिक्य दिवाळी विष्णुदास रामा दिवे भावे ओ आई दिवे भावे ओ आई ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझा अम्मा तुझी आटाया असो नसो भाव अम्मा तुझी आटाया कृपा दृष्टी पाहे माझा पंढरी राया ओ माझा पंढरी राया ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली आलिंग डांगण वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळी तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव सर्व वंदे कायेन वाचा मनसेवा भजनामा करुणी स्वभाव करोमि अस्यं सकलफलस्मै नारायणांची समर्पयामि अस्यं केशवं रामनारायणं श्रीराम माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. वेशू नको गुणवंतानंता, रघुनायका मार्गदर्शका. जय जय रघुवीर समर्थ. कैलास राणा शिक्षण मोरे, विविध माता मुक्तीधरा. कारण्य सिंधू मौतुकारी, ज्या ज्या ठिकाणी मंगाय माझे, त्या त्या ठिकाणी विद्रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे मोरया मोरया निभाळताने, तुझीच सेवा कर काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा तुला कोटी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. हाय गाईज, आम्ही खेळतोय पत्ते. उघडे वावा बसलेत सगळे गाईज. तर मला मेहंदी काढता येत नाही, पण अधिराने मला फोर्स केला की तुम्हाला मेहंदी काढ मेहंदी काढ. मी काय तिला बोलली नव्हती, आता तिने फोर्स केला तर काढावी लागली. तर मी तिच्या हातावर खूप छान मेहंदी काढली बघा. हा अधिरा मेहंदी दाखव, दाखव गाय सगळ्यांना दाखव हात असं करून. कशी वाटली मेहंदी? खोटा नाहीच काय करा माझी. खरं बोल, कशी वाटली मेहंदी? खरं बोल अगं, खरं बोल ना.